नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. चला तर मग रेसिपी सुरू करूया. मी हा वजनी 1 किलो आवळा घेतलेला आहे. मार्केटमधून आवळा घेऊन आल्यावर आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सुती रुमालाने साफ करून घ्यायचा आहे. आवळा साफ करताना सुती कापडच वापरायचा. त्यावर जराही पाणी राहायला नको, नाही तर मोरावळा वर्षभर टिकत नाही. मोरावळा किंवा आवळ्याचं गोड लोणचं करण्यासाठी असे टपोरे टपोरे आवळे निवडायचे आहेत, ज्यामध्ये तुरटपणा कमी असतो आणि ते परिपक्व झालेले असतात. आता मोरावळा किंवा लोणचं करण्यासाठी आवळा कट करून घ्यायचा आहे. चाकू देखील स्वच्छ आणि कोरडा करून घ्यायचा आहे. त्यावर देखील कुठल्याही प्रकारचा पाण्याचा थेंब वगैरे असायला नको. लोणचं करण्यासाठी आवळा चाकूने कट करून घ्यायचा आहे. त्याला स्पेसिफिक शेपच मिळाला पाहिजे असं काही नाही. आवळा न उकडता त्यातली बी आपल्याला वेगळी करायची आहे, म्हणून आवळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर असं कट न करता किसणीने किसून देखील घेऊ शकतात. मी 1 किलो आवळ्यासाठी पाऊण किलो गूळ घेत आहे. डब्याचं वजन 93 ग्राम आलेलं आहे, म्हणजे 750 + 93 असं गुळाचं वजन येईल. पूर्ण आवळा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आता तो मिक्सर मधून फिरवून घेऊ. थोडा थोडा करत आवळा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे. पण मिक्सर मधून फिरवताना जास्त बारीक करायचा नाही, ओबडधोबड दळायचा आहे. आवळा जास्त बारीक करायचा नाही किंवा त्याचा रस करायचा नाहीये, असा ओबडधोबड असू द्यायचा आहे. डब्याने आवळ्याचं माप मोजून घ्यायचं म्हटलं तर हा एक डब्बा भरलेला आहे आणि हा दुसरा डब्बा भरलेला आहे. मोजून घेतलेला सर्व गूळ बारीक केलेल्या आवळ्यात मिक्स करून घेऊया. गूळ आणि आवळा मंद आचेवर एकत्र करून घ्यायचा आहे. आवळ्यातील रस गूळ मेल्ट करायला मदत करतो, म्हणून मी आवळ्यातील रस वेगळा केलेला नाही. आवळ्याचं लोणचं किंवा मोरावळा बनवताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर सर्व भांडी सुद्धा कोरडी करूनच रेसिपी सुरू करायची. पाण्याचा एकही थेंब लोणच्यात जायला नको, तरच ते लोणचं वर्षभर टिकतं. गूळ आवळ्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होतोय, म्हणून आवळ्याचा कलर पूर्णपणे चेंज होत आहे. गुळात आवळा चांगला शिजवून घ्यायचा. आवळ्याचा रस आटला पाहिजे. 10 ते 15 मिनिटात आवळा शिजतो. एक तारी पाकासारखा गुळाचा पाक झाला पाहिजे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा जिरा पावडर पण घालून घ्यायची. माझ्याकडनं ते स्किप झालेलं आहे. लाल तिखटमुळे लोणच्याची चव फार छान येते. 1 छोटी वाटी लिंबूचा रस टाकून घ्यायचा. साधारण 4 ते 5 चमचे रस येईल. रसामुळे पाक घट्ट होत नाही. अतिशय सोप्या पद्धतीने जास्त भांडी न भरवता आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी आपण बघितलेली आहे. लोणचं पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या जारमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.